वळ्यात पुढच्या बातमीकडे खोक्या उर्फ सतीश भोसले याची हर्सुल तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता। पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्य प्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आलेला होता। दरम्यान निर्दोष सुटका झाल्यानंतर सतीश भोसलेनं सत्याचा विजय अशी भावना व्यक्त केली आहे। साहेब, व्हिडिओच्या पाठीमागे सत्यता अक्षरशः सगळी पूर्णपणे खोटी होती। हे जे व्हिडिओ होते ह्या लोकांनी बनावट बनवून काहीतरी कुणाचं अंगाचं मीठ तेलावर घालून ह्या लोकांना फक्त काहीतरी जिरवाजिरवी किंवा दाबादाबी करायची होती। त्याच्यामुळे ह्या लोकांनी मला टार्गेट केलं आणि मला टार्गेट करून माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीने त्यांनी अन्याय केलेला आहे। माझ्यावर जे हे लोकांनी आरोप केले ते कोर्टात जे खरं आहे ते सत्य समोर आलं आणि कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिली। मला कोर्टावर न्यायदेवतेवरती भरोसा होता आणि न्यायदेवतांनी मला न्याय दिला। त्यामुळे मी न्यायदेवतेचे खूप आभार मानतो। आणि आज पुन्हा समाजाला आणि लोकांना समजलं की न्याय हा खरा होतो।